मंगळवार पेठेतील मंदिराच्या मागच्या व्हिडिओला आपण भरघोस प्रतिसाद दिला. आपण आता अजून थोडी माहिती परंपरेविषयी या मंदिराची घेणार. आज आपण इथल्या होमकुंडाचे महत्त्व जाणून घेऊया. नवरात्रीच्या अष्टमीला येथे एक अद्भुत प्रथा पाहायला मिळते. सरपणामध्ये देवीची प्रतिमा तयार करून तिला साडी चोळी परिधान केली जाते आणि होमकुंडात प्रतिष्ठित केलं जातं. असं मानलं जातं की अग्नीतूनच देवी प्रगट होते. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. या होमकुंडात वर्षातून 3 महत्त्वाचे विधी होतात. अष्टमीची देवी, नवरात्रीसाठी नवरात्र संपल्यानंतर खास तयार केलेल्या पालखीची आहुती आणि दसऱ्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवी ज्या पलंगावर विश्रांती घेते त्या पलंगाची ही आहुती. मंदिराच्या मागच्या बाजूला कल्लोळ तीर्थ नावाचे 24 पुरुष खोल आड आहे. त्याचं पाणी कधीही आटत नाही. या पवित्र जलाने देवीचं स्नान केलं जातं. विशेष म्हणजे अष्टमीच्या दिवशी वायचळ कुटुंबातील पुरुषांना सुद्धा या तीर्थस्नानाची परंपरा आहे. त्यानंतर देवीची पालखी, आरती आणि रेणुका मातेला भेट असं मंगलमय वातावरण अनुभवायला मिळतं. या सर्व परंपरांच्या मागे गंगू आजींचं आणि त्यांची मानसकन्या कैलासवासी सत्यभामा वायचळ आजी यांचे अपार योगदान आहे. गंगू आजी फक्त सत्यभामा आजींच्या हाती तयार केलेले अन्न त्या स्वीकारत असत. गंगू आजींची मानसकन्या कैलासवासी सत्यभामा आजी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून ही परंपरा भक्तिभावाने पुढे नेली जात आहे. अष्टमीचा हा सोहळा भक्तांच्या श्रद्धा, परंपरा आणि देवत्वाचा एक अद्भुत संगम आहे.